नंदुरबारच्या धडगाव तालुक्यामधील काकारडे या परिसरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। पावसामुळे नुकत्याच लागवड केलेल्या फळबागांना फायदा झालाय, तर गेल्या काही दिवसांपासून उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना देखील दिलासा। जालन्यामधल्या रामनगर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी, हवेमध्ये गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। गडचिरोली जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलं। अचानकपणे झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, हवामानामध्ये सातत्याने बदल होत असल्यामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता। यवतमाळ जिल्ह्यामधील 74 प्रकल्पांमध्ये केवळ 45% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। वेगाने बाष्पीभवन होत असल्यामुळे पाणी साठ्यामध्ये घट होतीये। हवामान विभागाने 2 महिन्यांच्या नंतर पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला। मीरा रोडमध्ये भाजप महाराष्ट्र प्रदेशची संघटनात्मक बैठक पार पडली आहे। बैठकीला राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। बैठकीमध्ये संघटनात्मक बांधणीच्या संदर्भात चर्चा। इंग्लंड स्थित यूट्यूबर संग्राम पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा। संग्राम यांना बजावण्यात आलेल्या एलओसीमध्ये बदल करण्याचे कोर्टाचे निर्देश। भाजप नेत्याच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्यामुळे त्यांना ब्रिटनमध्ये जाण्यापासून थांबवण्यात आलं होतं। रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरामध्ये रिक्षाचालक आणि मिरची विक्रेते यांच्यामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला। मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। रायगडच्या खालापूर तालुक्यामधील महाडच्या वरदविनायक मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे। संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं 1 लाख मोगऱ्याची फुलं आणि आंब्याच्या फळांचा नैवेद्य गणरायाला अर्पण। हैदराबादवरून चंदीगडला उतरलेल्या इंडिगोच्या विमानामध्ये पॉवर बँकचा स्फोट झालाय। या घटनेमध्ये 5 प्रवासी जखमी झालेत आणि इतर सर्व प्रवासी सुरक्षित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।